महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे। पण या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतोय सांगता येत नाही आहे। म्हणजे एकतर एवढा वेळ व्हायला नको आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेला आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे। तर मला वाटतं की जे सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे। जे 4 आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे 3 आरोपी जे आहेत त्या 3 आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये। राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांचा अंदाज येत नाही तेवढे इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते। पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही अमित शाह हे गृहमंत्री आहेत किंवा गृह मंत्रालयाशी मी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे।